त्रास कुणाला झाला, भीती कुणाला वाटली, काय कारण आहे भीती वाटण्याचं ते बघा. हा महत्वाचा मुद्दा आहे, त्याच मुद्द्यावर आपण आज बोलतो आहोत. तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष हा आपल्या देशात 22 राज्यात भाजपाची सरकार आहे. हा पहिला भारी विषय भाजपाचा, सर्वात वजनदार विषय. दुसरा भारी विषय आहे जगातला लोकप्रिय प्रधानमंत्री पंतप्रधान कोण, नरेंद्र मोदीजी. त्यानंतर तिसरी गोष्ट कोणती आहे, देवाचा अवतार म्हणतात त्यांना, त्यांचे समर्थक म्हणतात, ते स्वतःही एकदा बोलून गेले एका भाषणामध्ये. ठीक आहे, मग तुम्ही इतके शक्तिशाली आहात, तुम्ही 22 राज्यात तुमची सरकार आहे, तुम्ही जगातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहात, तुम्हाला मग घाबरण्याचं कारण काय? एक छोट्याशा अभिजित दिपकेपासून, एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला किंवा 22 मिलियन फॉलोअर्सला तुम्हाला घाबरण्याची गरज काय? तर मंडळी, प्रॉब्लेम असा झाला की भाजपाला 8 मिलियन फॉलोअर्स गोळा करायला 8 वर्ष लागले आणि फक्त 5 दिवसात कॉकरोच जनता पार्टीचे 22 मिलियन फॉलोअर्स. 22 मिलियन हा नॉट अ जोक, हा साधा सोपा आकडा नव्हे मंडळी. ठीक आहे, नॉट अ जोक, खूप मोठा विषय आहे. मग अभिजित दिपकेंना इतके फॉलोअर्स लाभले आणि बघा त्या पक्षाचं अजून काही झालं नाही, म्हणजे इलेक्शन कमिशनमध्ये काही नोंदणी झाली नाही किंवा तो पक्ष काही अजूनपर्यंत सर्टिफाईड नाही. त्यांची रणनीती काय आहे, त्यांचा अजेंडा काय आहे, त्यांचं घोषणापत्र काय आहे, ते काय करणार आहेत, जेनजीला घेऊन त्यांची काही सभा झाली नाही, मिटिंग झाली नाही, कारण ते अजूनही अमेरिकेलाच आहे तो अभिजित. कारण की हे काय प्री प्लॅन नव्हता हा विषय, असा एक मस्करी म्हणून तो विषय झाला आणि त्याला एवढं मोठं रूप मिळालं. भाजपाचा नेहमी अडचण काय मंडळी की घाबरतात का? तुम्ही जर इतके लार्जेस्ट आहात, इतके लोकप्रिय आहात, तुमच्या काळात इतकं सगळं डेव्हलपमेंट झालं असं तुम्ही म्हणता, ठीक आहे, भले इकॉनॉमी कुठे गेली, कुठल्या खड्ड्यात गेली, कुठल्या हिमालय पर्वताच्या आड दडलेली आहे हे कोणाला काही सांगता येणार नाही. सध्या कर्जदारांमध्ये अख्ख्या जगामध्ये आपला देश जो आहे भारत हा नंबर 1 वर आहे, लक्षात घ्या. माझं तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही सर्च करा, कारण की हे चटवे पत्रकार आहे, हे चटुरे, हे काय म्हणून त्याला ते पत्रकार तुम्हाला सांगणार नाही, ते अशी माहिती मुद्दाम लपवून ठेवणार आहे आपल्या महाराष्ट्रातले 2-3 ते. तर त्यांच्या नादाला लागू नका, ते खोटारडे आहे, त्यांच्या सवयीच पूर्ण विचित्र आहे, खोटारडे आहेत. तर सध्या नंबर 1 वर आपला भारत आहे कर्जाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्ही मग डेव्हलपमेंट केली म्हणता, तुम्ही सगळं केलं, मग तुम्ही घाबरता का? अरे तो पक्ष जमिनीवर तर येऊ द्या, त्यांना आंदोलनं तर करू द्या, त्यांचं पुढे जाऊ तर द्या. 2-4 दिवस झाले अख्ख्या चॅनलवर चर्चाही सुरू झाल्या की आता हा पक्ष असाच मजाक राहील, असंच काहीतरी मस्करी आहे आणि जेनजीला काही कामच नाही आहे आपल्या देशातल्या, काहीही ट्विटला रिट्विट करतात, क्रियेला प्रतिक्रिया देतात, असं म्हणणं फार चुकीचं आहे, लक्षात घ्या.